युनिटी टीम 12 प्रतिनिधी पाठवून द्या. देवा है ना. स्ट्राइक एंड पर देवा को आप देख सकते हैं, नॉन स्ट्राइक एंड पर फकरू खान को आप देख सकते हैं. उसके बाद बॉलिंग के तौर पर आप बॉलिंग करने के लिए आए हुए हैं सैंडी. मॅच ऑन. पहिला चेंडू आवडलेला सॅंडी यांचा, समोर देवा यांना आपण पाहत आहे. यावेळेला आपण पाहू शकाल पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर लेग बिफोर द विकेट एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं पतन, गोल्डन डकचा शिकार. 0 धावसंख्येवर पहिला धक्का टीम युनिटी संघाला लागतोय. फलंदाज बाद. लकी ना. नवीन खिलाडी होते लकी. मागच्या मॅच मध्ये लकीनं सामना जिंकवला होता, अगदी षटकार मारले होते. अलारा टीमच्या समोर खेळत असताना चांगली बॅटिंग त्याने साकारली होती आणि त्याला पुन्हा एकदा वनडाऊन रिझन मध्ये लकीला भागलंय आणि त्याच्या समोर मात्र सॅंडी पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या चेंडूवर विकेट पुन्हा एकदा ठेवण्यात आहे. हा चेंडू मात्र आपण पाहताय एक उत्तम असा लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. लकीच्या बॅट मध्ये आल्या बॅटचा फेस करतोय आणि त्यानंतर मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा आणि या 6च्या बरोबरीनं धावसंख्या 6 स्वतःचा आणि संघाचा कॉल ओपन करतोय. 6 रन्स 6 धावेनं. त्यानंतर अफगाणचे अनिकेतजी मोरे यांचे इथे शुभागमन झालं, त्यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. एक चांगले समालोचक आहे, त्यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु इथून मात्र चौकार आला, षटकार आणि त्यानंतर आलेला चौकार. 4 धावा 4च्या मदतीने धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जाते. 10 धावा पाहायला मिळेल. 10 रन्स विदाउट एक विकेट गेल्यानंतर 10 धावा. लकीनं आल्यानंतर आक्रमक धारण केलं, आक्रमकता सिद्ध करताना आपण पाहत आहे. कारण मागच्या मॅच मध्ये त्याला माहिती आहे की कुठेतरी धावा जमवताना थोडीशी दमछाक झाली, परंतु शेवटच्या चेंडूवर सुटलेला चेंडू त्याच्यावर मिळालेली धाव, तो सामना जिंकला. परंतु आता या मॅच मध्ये लायन्स समोर खेळत असताना धावसंख्या जास्त असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या परिस्थितीमध्ये ती धावा जमवतो, टीमला अगदी मजबूत स्थितीमध्ये आणण्याचं काम करतोय. आणि मग 3 चेंडू संपले, एक बरी बाद केलाय सॅंडीनं आणि 10 धावसंख्या अद्यापर्यंत खर्च करतोय. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अमन हेरा आणि या संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकाल. पीटीसी लाईव्ह. इथून मात्र शॉर्ट कव्हर मध्ये 30 यार्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं करताना पाहायला मिळतं. बघा अगदी चेंडूला अडवलं जातं, चेंडूला अडवलं आणि त्यानंतर टीमसाठी वाचवलं. 3 धावा, एक सिंगल खर्च दिली आणि या सिंगलच्या मदतीनं 11 धावा धावफलकावर 11 रन्स 11 रन स्कोर कार्डवर जोडल्या जातात. 11 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या गटा मात्र फकरू खान या वेळेला स्ट्रायकरवर येतात. फकरू खान संधीचा पुढचा चेंडू असेल. फटका या वेळेला लाजवला, शॉर्ट कव्हरला अगदी बीट करताना त्याच्या वरून खेळतोय आणि अगदी आपण पाहू शकाल डीप कव्हर मध्ये चेंडू फरार झालाय. फकरू खानच्या बॅट मध्ये येतोय. हा सुद्धा मनगटी ताकदीचा फटका चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जोडली टोटल
15 धावा. आता मात्र धावसंख्येला वेग आला. आता मात्र धावसंख्येचा उच्चांक वाढला जातोय. पहिल्या चेंडूवर जरी विकेट गेली असली तरी आम्ही थांबणार नाही आणि धावा जमवणार हे सांगत असताना धावा जमवताना 15 धावा अद्यापर्यंत जमल्या धावफलकावर. चेंडू मात्र बदल 5 संपले. 15 धावा स्कोर कार्डवर येतात. पुढचा चेंडू सँडी याचा शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामधील पाबंदी आता हटवली जाईल आणि अशा परिस्थितीत कसा चेंडू असेल, कसा चेंडू असेल. चेंडू अगदी चांगला आहे. पडल्यानंतर अगदी ऑफस्टम्पच्या बाजूला टाकलेला चेंडू आपण पाहत आहे आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर डॉट आलाय. मोठा चेंडू आणि एक षटकाचा खेळ मात्र संपला सँडी यांचा. आणि मग बॅटिंग करताना प्रथम आपण पाहतो युनिटी टीमने जमवल्या लायन्सच्या समोर टोटल 15 धावा. 15 रन्स एक गडाच्या मोबदल्यामध्ये जमवल्या जातात. 15 धावा लागतात आपल्यावर. येणारे उर्वरित आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये आता किती धावा येतात, किती धावा जमतात, किती धावा जमू शकतील हे सुद्धा पाहिलं जाईल. परंतु धावसंख्या 15 धावा. नक्कीच धन्यवाद शेखर पाटील सर की तुम्ही आजच्या दिवसांमध्ये समालोचनाची धुरा सांभाळली. तिसरा पुन्हा एकदा जाऊन मैदानाच्या दिशेकडे अगदी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता ती म्हणजे 10 बिनजोडी बाद 10 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा अगदी लेग साईडला तुम्ही पाहू शकता लिंगाटी वापर करून फाईन लेगच्या फिल्डरला भेदत चेंडू सीमारेखा पार फरार येतोय खणखणीत चौकार. अगदी गोविंदच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि 4 धावांनी एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकता. स्कोर कार्ड 14 माफ करा 19 धावा आणि 19 धावा धावफलकावरती असताना मात्र एकही गडी बाद झालेला नाहीये. एक चांगली पार्टनरशिप तुम्ही पाहू शकता ऑन विकेट अगदी होत असताना. एका बाजूने स्ट्रायकिंगवरती फलंदाज लकी आणि स्ट्राईक नॉनस्टॉकिंगवरती होतो फकरू. तो मात्र पुन्हा एकदा घटना टेक तमाशा देखचा प्रयत्न होता. अपील देखील त्या ठिकाणी केली गेली परंतु अपीलमध्ये फक्त आणि फक्त उत्साह जास्त होता. ते पाहिलं पंचांनी आणि त्या अपीलला फेटाळलं परंतु इथून स्ट्राईक रेटेड झाली आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये इजाफा होत असताना एकूण धावसंख्या 20 आपण स्कोर कार्डवरती पाहू शकता. 20 रन्स इज स्कोर कार्ड आतापर्यंत. पुन्हा एकदा तुम्ही फकरूवाला स्ट्राईक एंडवरती पाहू शकता. गोविंद पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्क सज्ज होत असताना मात्र वेगावरती स्वार होईल. पुन्हा एकदा एक चेंडू डिलिव्हर करेल परंतु प्रत्युत्तर फलंदाज कसं देईल. कोणता मोठा फटका खेळायचा होता मानस देखील दाखवला होता परंतु अगदी फलंदाजाला बीट केलं. इथून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन वेसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. अगदी चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज देखील आपली ओळख मैदानामध्ये दाखवतोय. ज्या पद्धतीने अगदी वेळ पुढे जात चालले त्या पद्धतीने सामना देखील पुढे जात चालला परंतु एक चांगली काटेकी टक्कर तुम्ही आजच्या लखलखत्या उन्हामध्ये मैदानामध्ये पाहू शकता. पुन्हा एकदा फकरू फेस करेल गोविंदला. गती परिवर्तन चांगल्या पद्धतीने रीड केलं. अगदी नटराज मुद्रिकेमध्ये चेंडू ला पाठवलं सीमारेखा पार फरार चौकार. नक्कीच या चौकाराने पुन्हा एकदा आपण जर का स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर एकूण धावसंख्या 24 आपण पाहू शकता. अगदी या षटकाचं जर का आपण उल्लेख पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर लेग बाईच्या माध्यमातून आलेली एक सिंगल त्याच्यानंतर तिसरा चेंडू डॉट बॉल आणि चौथ्या चेंडूवरती चौकार म्हणजे एकूण या षटकातील 4 चेंडू आपण पाहू शकतो यशस्वीरित्या पार पडले. तर देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पहिल्या सत्रातील हा दुसरा षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा फकरूला तुम्ही ऑन स्ट्राईकिंग फकरूचा देखील टॅक्टिक असेल गोलंदाजाविरुद्ध की जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत परंतु गोविंद तो होऊ देईल का. इथून पुन्हा एकदा शफल झाले होते. लॉफ्टेड खेळायचा प्रयत्न देखील राहिला होता परंतु पुन्हा एकदा रिझल्ट तुम्ही पाहता इट्स अ डॉट बॉल आणि या डॉट बॉलने मात्र धावसंख्या सिरावलेली ती म्हणजे 24 या धावसंख्येवरती एक गडी बाद झाला परंतु ही पार्टनरशिप अगदी चांगल्या पद्धतीने खेळ करते. फकरूला चांगली बॅटिंग करायची असेल तर बॅक टू द बेसिक्स चेंडूला पाहावं लागेल चाचपणी करावी लागेल आणि मग त्याच्यावरती एक्झिक्युशन दाखवावं लागेल. एक चांगलं शॉट सिलेक्शन करणं अपेक्षित असेल बॅट्समनकडनं. इथून पुन्हा एकदा शफल झाले फाईन लेगला टार्गेट केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहे. चेंडूची उचल आणि परतफेकी करतील त्याच दरम्यान एक सिंगल पूर्ण या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या 25 धावफलकावरती. एक गडी बाद 25 अशी धावसंख्या तुम्ही स्कोर कार्ड पाहू शकता.
च्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या नजरेसमोर येत असताना मात्र पहिलं सत्र हे देखील मार्गस्थ आहे, परंतु ही पार्टनरशिप कुठे काही अगदी धावसंख्येला नक्कीच भर देते. आणि जर का लायन्स टीमला या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल शेखर सर, तर कुठेतरी या पार्टनरशिपला तोडावं लागेल आणि हे मॅच नेडेड आहे आणि ते जमेल का गोलंदाजाला. इथून मात्र नवीन गोलंदाजाची वर्णी लागली ती म्हणजे जर्सी क्रमांक 7 गोलंदाजाचं नाव असेल राम. या गोलंदाजाची निवड केली, परंतु पुन्हा एकदा फकरूला तुम्ही ऑन स्ट्रायकिंग वरती पाहू शकता. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना मात्र या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील. पहिला चेंडू असेल, यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेल खाली अगदी पोहोचतील, परंतु कॅच जर का आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट कॅच, अगदी मी म्हणून मॅच आपल्या आवाक्यामध्ये आणले की काय या कॅचने, कारण की फकरूमध्ये ती किमया आहे की तो अगदी शेवटपर्यंत उभा राहून आपल्या टीमला मोठी धावसंख्या एकवटून घेऊ शकतो. परंतु रामने ओळखलं, रामने वीक पॉईंट पाहिली आणि अगदी त्याच्यावरती टार्गेट करत फकरूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला. लागलेला दुसरा झटका युनिटी टीमला लागलेला हा दुसरा झटका असेल, परंतु रामचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की अगदी कॅप्टनने विश्वास दाखवला होता आणि विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी मी म्हणून सुरुवात केली आहे. ज्या बाकीच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीच्या पाऊलखुणा मैदानावरती उमटवल्या होत्या अगदी त्याच पाऊलखुणांवरती पाऊल टाकून राम देखील सुरुवात करतोय. पण पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि इथून मात्र लायन्स टीम देखील या इनिंग्समध्ये मी म्हणून कमबॅक करत आहे. अद्याप देखील प्रवास फार बाकी आहे, परंतु इथून तुम्ही कशा पद्धतीने रोड बनवता आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रवास करता हे देखील फार महत्वाचं असेल. इथून मिडल ऑफ द बॅट काय कोणाला टार्गेट केलं, दोन्ही जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बिग लाईटेड षटकार. अगदी तबेजदादा बॅट्समॅन घरी सेट होऊन आला की काय असं वाटतं, कारण की पहिल्या चेंडूवरती मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलं, ते पण 6 धाव्यांसाठी. आणि या 6 धाव्याने अगदी खूप मोठा कालानंतर तुम्ही पाहू शकता धावफलकाचं चित्र देखील बदललं, कारण की एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकता ऑन स्कोअर ती म्हणजे 31 रन सीझन स्कोअर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी देखील बाद झालेत. पुन्हा एकदा राम वेगावरती स्वार होऊन निघालाय, चेंडू रिलीज करेल, शफल होईल, पुन्हा एकदा मिड विकेट आणि फायनलच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, उचल आणि परत फेकी होईल. त्याच दरम्यान 2 धावा देखील पूर्ण. व्हॉट अ ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन द बॅट्समॅन. अप्रतिम अगदी कॉलिंग तुम्ही पाहू शकता, चांगले ताळमेळ पाहू शकता दोन्ही फलंदाजांमध्ये आणि तेच होत असताना मात्र 2 धावा देखील पूर्ण. आणि हेच हवं असतं शेखर क्रिकेटमध्ये की जर का तुमच्यामध्ये चांगलं ताळमेळ असेल तर एखादी तुम्ही चांगली पार्टनरशिप बनवू शकता. आणि एकूण धावसंख्या स्कोअर कार्डवरती ती म्हणजे 33 रन्स इज ऑन स्कोअर कार्ड. सातत्याने जर आपण विचार केला तर फकरू बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज सुमित्रा मात्र जी धुरा सांभाळली आहे, अगदी युनिटी टीमला पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती आणण्याचं काम या ठिकाणी पूर्ण केलं. जर आपण मागच्या मॅचचं विशेषीकरण पाहिलं तर कुठे का होईना अगदी 35 धावा स्कोर कार्डवरती होते आणि ते चेस करता आले नाही. म्हणजे तुमच्याकडे सेकंड इनिंग्समध्ये चांगली गोलंदाजी असेल तर तुम्ही डिफेंड करू शकता, परंतु इथून आजच्या दिवसातील पुन्हा एकदा एक देखील कॅच मात्र घेऊन पूर्ण करतो. एका क्षणी असं वाटलं होतं शेखर सर की चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल, परंतु कमिटमेंट या लखलखत्या उन्हामध्ये जी दाखवली खेळाडूनं ती मात्र अप्रतिम. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला नो डाऊट, आणि इथून मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला बॅट्समॅन स्पीडअप करा प्लीज. अगदी आपण एक चांगली उच्च दर्जाची स्पर्धा पाहताय, प्रोफेशनल स्पर्धा पाहता, ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी मैदानाच्या बाहेर लाईव्ह कॅमेरा देखील पाहू शकता, ज्याच्यामध्ये या स्पर्धेचं छायाचित्रण देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून PTCच्या प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. तर चला विनंती असेल नो टॅकर्स आणि ईगल, नो टॅकरच्या कर्णधाराला आणि ईगलच्या कर्णधाराला विनंती असेल की चला प्लीज आपण नाणेफेकीसाठी या कॉम्बॅक्समध्ये ही विनंती असेल. बबूल असेल नो टॅकर्स टीमचा, त्याच्यानंतर दीप असेल ईगल टीमचा, दोघांनी विनंती असेल की प्लीज चला आपण टॉससाठी या. यावेळी लोअर फुटचा चेंडू होता, झेलची संधी, परंतु अगदी सेकंड अटेम्प्टमध्ये झेल हा मात्र जमिनी मातेला दान झाला. फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान मिळतं, परंतु 1 धावाने एका धावेने अगदी स्कोर कार्डवरती आपण पुन्हा एकदा नजर टाकली तर 34 धावा म्हणजे 34 रन्स इज स्कोर कार्ड. अब तक 34 रन स्कोर कार्ड के ऊपर खूप चांगले फलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अगदी 34चा पल्ला गाठला दोन्ही फलंदाजांनी, परंतु अद्याप देखील
जर विचार केला तर लकी मात्र स्ट्राईक वरती आहे. लकीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, एका हाती किल्ला लढवत असताना मात्र शेवटचा चेंडू देखील फेस करतो. इथून मिडल ऑफ द बॅट लांबच लांब मोजून मापून तोडून मारलेला हा मोठात मोठा षटकार लक्कीच्या बॅटमधून. नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना मात्र एकूण तुम्ही स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहू शकता ती म्हणजे 40. 3 गडी बाद 40 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती असताना मात्र 41 धावेचं आव्हान असेल ते लायन्स टीम समोर. अगदी लकी सलामीला आलेला फलंदाज होता, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत तग धरून त्यांनी फलंदाजी केली आणि फलस्वरूप त्याच तुम्ही स्कोर कार्ड वरती एक धावसंख्येचा उच्चांक पाहू शकता ते म्हणजे 40 धावा. 40 रन्स इज अ स्कोर कार्ड. म्हणजे एकूण 40 धावांचा पाठलाग करायचा आहे ते लायन्स टीम व त्यांच्या फलंदाजांना. हा प्रवास इतका सोपा नसेल शिखर, परंतु तुमच्याकडे ती धमक असायला हवी, तुमच्याकडे ती रणनीती असायला हवी आणि तुमच्याकडे ती रणनीती असेल तर तुम्ही 3 षटकांमध्ये 40 काही 50 धावा पण बनवू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली स्टार्ट आणि चांगल्या फलंदाजांची निवड ही देखील करावी लागेल. परंतु ते जमेल का हे येणाऱ्या कालखंड आपल्याला नक्कीच सांगून जाईल, परंतु तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल कारण की इनिंग्स ब्रेक झाला. चला विनंती असेल युनिटी टीमला की लवकरात लवकर आपण मैदानामध्ये या आणि फिल्डिंगची सजावट करून घ्या. तोपर्यंत आपण या स्पर्धेबद्दल जाणून घेऊया. अमन हीरा क्रिकेट क्लब कलंबोली आयोजित टेनिस क्रिकेटचे मर्यादित षटकांचे सामने आपण पाहू शकता. अगदी भव्य दिव्य असं आयोजन असेल. नक्कीच तब्रेज दादा असतील, त्याच्यानंतर शमशुलबाई असेल, त्यांची पूर्ण टीम असेल. यांचा देखील मी स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आभार व्यक्त करेन की त्यांनी मला आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी दिली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर या पूर्ण सीझनमध्ये अगदी एक देखणं आणि असं मोठं असं आयोजन ठिकाणी आम्ही टीमने करून दाखवलं. सातत्याने ज्या वेळी आपण ICPLचे सामने पाहत असतो साजेसं लाईव्ह प्रक्षेपण देखील नसतं, इतकी चांगली खेळपट्टी देखील नसते, परंतु कौतुक करावं तितकं कमी आम्हाला या टीमचं. कारण की आजच्या या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही एक चांगली प्लेन आणि अगदी वेल मेंटेन अशी विकेट देखील पाहताय, त्याच्यानंतर प्रोफेशनल अंपायर्स देखील पाहताय आणि प्रेक्षकांना एक चांगलं प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करून दिलं. ते म्हणजे लाईव्हचं प्रेक्षेपण तुम्ही PTC लाईव्ह या चॅनलवरतून देखील घरी बसल्या या स्पर्धेचा आनंद देखील घेऊ शकता. तर नक्कीच एक भव्य दिवशी स्पर्धा आपण या 2025च्या पर्वामध्ये नक्कीच पाहतो. अगदी नवीन वर्षाची सुरुवात अमन हीरा क्रिकेट क्लब देखील चांगल्या आयोजनाने करते. त्यांचं देखील पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करू आणि जाऊया मैदानाकडे कारण की फिल्डिंगची सजावट देखील होत असताना मात्र सलामीचे फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झाले. तर नक्कीच सांगे कुठेतरी पहिला व्यक्ती कुठेतरी पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज फकरू. त्याच्याला विनंती असेल MVD लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून द्या आणि अंपायरचा देखील विनंती असेल की प्लीज इनिंग तुम्ही सेकंड इनिंग्सला देखील सुरुवात करा कारण की 3 षटकांचा सामना असेल. त्याच्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. 3 षटकांमध्ये तुम्हाला 3 गोलंदाजांचा वापर अनिवार्य करावाच लागेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. अगदी 18 चेंडूंमध्ये 41 धावांचा पल्ला देखील गाठायचा आहे, परंतु स्ट्रायकिंगमध्ये तुम्ही पाहू शकता फलंदाज अंगद आणि नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही फलंदाज पाहू शकता शुभम. अंगद आणि शुभम अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी बघूया इतका जवाब पत्तर से दे पाएगी क्या लायन्स टीम किंवा टीमचे गोलंदाज मात्र धाव संख्येला अगदी अंकुश लावतील. पहिला चेंडू आकाशामध्ये उडालाय, क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय, परंतु हा झेल मात्र जमिनीला दान झालाय. इझी कॅच होती आणि असं म्हटलं जातं की पकडो कॅच और जीतो मॅच. येथून मात्र पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली, त्या संधीचं सोनं करायला हवं होतं, परंतु घडलं काय तर अगदी पहिलीच कॅच मात्र जमिनी मातेला दान झाली आहे. म्हणजे इथून अंगदला जीवनदान मिळत आहे आणि जीवनदान मिळाल्यानंतर कुठे काही स्ट्राईक देखील रोटेट झाले. म्हणजे लायन्स टीमच्या धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी तुम्ही होताना पाहू शकता. स्कोर कार्डवरती एक चेंडूच्या समाप्ती अखेर लायन्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1च्या घरामध्ये. दुसरा चेंडू अगदी त्रिच्या खेळीचा वापर करत बाटवरती जाऊन लगावलेली चापट मात्र फलंदाजाला दिली जाते. खेळ 4 धावा.
नक्कीच 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांनी मात्र कुठे का होईना अगदी लायन्स टीम देखील आपल्या लढाईचं बिगुल वाजवते की आम्हाला लढता येते, आम्हाला प्रत्युत्तर देता येते आणि ते आम्ही घेऊनच राहू हे दाखवत असताना उजव्या हाताचा फलंदाज शुभम पहिल्या चेंडूवरती 4 धावा. अगदी 400च्या स्ट्राईक रेट नक्की हा खेळाडू मात्र आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन उभा करेल का, हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये निर्माण झाला. परंतु 3 ओव्हरची वाट आपल्याला पाहावी लागेल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अगदी पॉईंटच्या रिझनला सिलेक्ट केलं होतं परंतु खराब लाईन आणि पंचांचा इशारा येतोय की इट्स अ वाईट बॉल. अवंतर चेंडू असेल आणि अनंतर धावेने अगदी धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडत असताना एकूण 6 धावा 6 रन्स इजन स्कोर करत आतापर्यंत. पुन्हा एकदा फकरो निघाला वेगावरती स्वार होत असताना चेंडूला रिलीज करेल, त्याला फेस करेल फलंदाज शुभम. प्रयत्न राहिला होता परंतु अगदी बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. इथून 1 धाव आणि एका धावेने अगदी बाईच्या माध्यमातून 1 धाव आली आणि एका धावेने मात्र 7 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. असते का होईना परंतु लायन्स टीम देखील पुढे सरकत चालले. पुन्हा एकदा तुम्ही इंग्लंडला आणि स्ट्रायकिंग वरती खेळ करताना पाहू शकता. इथे स्लोवर वन अगदी चांगल्या पद्धतीने रीड केलं मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क येतो. बिग माहिती षटकार. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दाब टाकू नये. एक प्रोफेशनल स्पर्धा आहे, आपलं डिसिप्लिन मैदानामध्ये असणं गरजेचं असेल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. या षटकाराने मात्र एकूण तुम्ही 13 धावा धावफलकावरती पाहू शकता. अर्ध्या षटकाचा विचार केला तर एकूण 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अद्याप देखील 2 चेंडूंचा खेळ समाप्त आहे. चला नो पॅकर्स कमी धावा ठिकाणी उपस्थित झाले तर इगल बॉईज प्लीज आपण टॉस साधूया. इथून पुन्हा एकदा फलंदाज शफल झाली होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. पुन्हा एकदा झेल सुटलाय. 3 मात्र तुटू नमध्ये अगदी चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखा पार फरार होतोय. खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती अगदी अंगदचा सोपं झेल मात्र शॉट 5 लेगच्या फिल्डरने आपल्याला मिड विकेटच्या फिल्डरने सोडला होता. जर का तो झेल पकडला असता तर तुम्ही धावफलकावरती काहीतरी वेगळं चित्र पाहिलं असतं. परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं शेखर सर तर चुकीला माफी नाही. अगदी ती कॅच सुटल्यानंतर तुम्ही स्कोरकार्ड वरती जर का पाहिलं तर एकूण धावसंख्या लागली जाते ती म्हणजे 17. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर बिनगडी बाद 17 अशी धावसंख्या म्हणजे 41 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. अद्याप देखील एक चेंडू बाकी आहे. प्रयत्न पुन्हा एकदा राहिला. क्षेत्ररक्षक झेल खाली येतील. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. आता मात्र संधी आम्ही सोडणार नाही आहोत हे मात्र दाखवत असताना युनिटी टीम मैदानामध्ये फलंदाज बाद. अंगदच्या पारीचं पतन. अंगद द बिग मॅन बॅक टू द पवेलियन. लागलेला पहिला मोठा झटका लायन्स टीमला. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकूण 17 धावा तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहू शकता. म्हणजे अद्याप देखील हा सामना बॅलन्स आहे. इथून जर का युनिटी टीमने चांगली गोलंदाजी केली तर कुठे काही युनिटी टीम देखील या मॅच मध्ये कमबॅक करेल. तर या ठिकाणी पाहू शकता अगदी नाणेफेकीचा कॉल होत असताना नो पॅकर्स विपक्ष इगल यशद भाई यांच्या हस्ते केलं जातं. तर नो पॅकर्स टीम नक्कीच नाणेफेकी जिंकले लवकरात लवकर. पण जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा ही विनंती देखील असेल. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होत असता अगदी तुम्ही 17 धावा धावफलकावरती पाहू शकता. अंगद हा फलंदाज नक्कीच बाद झाला परंतु त्याच्या जागी नवीन फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. सँडी इन ॲट नंबर 3 चा खेळाडू कशा पद्धतीची खेळाडू हे देखील पाहावं लागेल. परंतु ऑन बॉलिंग नवीन गोलंदाज अगदी सज्ज होत असताना युनिटी टीमच्या माध्यमातून गोलंदाज देवाचा विचार केला तर अगदी एक काल गाजवला मित्रांनो खेडूपाडा टीमसाठी ग्रामीण क्रिकेट असेल त्याच्यानंतर सातत्याने युनिटी टीमसाठी या खेळाडूचं खूप मोठं योगदान राहिलं आणि तेच आपण या वर्षी देखील पाहतोय. अगदी सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक असेल. पहिला चेंडू देवाचा यावेळी यॉर्करचा मारा केला जातो परंतु आपल्या तिजोरीमधून मी म्हणून अगदी ब्रह्मास्त्राचा वापर करत त्या चेंडूला देखील फेस केलं फलंदाजाने. ही धमक आहे फलंदाज शुभम मध्ये. अगदी पाहिलं की चेंडू यार्क आहे त्याला लगेचच मंडटी वापर करून सन्मान देत 2 धावा एकवटला. ही एका चांगल्या खेळाडूची ओळख असते आणि सातत्याने सिंगल्स आणि डबल्स वरती जर का तुम्ही भर दिली तरी तुम्ही मॅचेस जिंकू शकता. परंतु आजचं क्रिकेट बदललं शेखर सर. बॅटरला फक्त इतकंच वाटतं की षटकाराने आणि चौकाराने मॅच जिंकली जाते परंतु तुमच्याकडे जर का क्लास असेल टेम्परामेंट असेल तर तुम्ही सिंगल आणि डबल्सने देखील सामने जिंकू शकता. पुन्हा एकदा देवा निघाला. बॅकवर्ड वरती जाऊन पिचच्या खोलीचा वापर केला.
मॅचचा त्या ठिकाणी शॉट सिलेक्शन देखील केलं, परंतु चेंडूची उचल आणि परत फेकी होईल त्याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. अगदी चित्ताला देखील लाजवेल अशा पद्धतीची हे दोन्ही फलंदाज धाव ठोकत आहेत. अजिबात त्या खेळाडूंना संधी देखील देत नाहीत रनआउटची. एक चांगले ताळमेल, सुबक ताळमेल तुम्ही या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहू शकता. अगदी या स्कोर कार्ड वरती 21 ही धावसंख्या तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहू शकता. अद्याप देखील जिंकण्यासाठी गरज आहे ती 10 चेंडू आणि 20 धावांची. 20 धावा 10 चेंडूंमध्ये. अगदी दोन्ही टीम समोर कठीण प्रश्नपत्रिका तुम्ही पाहू शकता. जणू काय बोर्डची एक्झाम चालू आहेत की काय. परंतु या एक्झाम मध्ये पास होणार कोण, कोणाला या प्रश्नांची उत्तरं येत असतील ते म्हणजे फक्त ज्या खेळाडूंनी अभ्यास केला. परंतु इथून अभ्यास तुम्हाला करून सुद्धा पेपर नीट सोडवावा लागेल, कारण की पंच देखील तितक्या कटाक्षपणे आपली नजर ठेवून मैदानामध्ये पंचांची भूमिका पार पाडतात. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. इथून मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि दर्शवतील की इट्स अ वाईट बॉल आणि या अवंतर बॉलच्या माहितीने कुठे काढू नये, परंतु समीकरण पुन्हा एकदा बदलतात. कारण की 10 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना मात्र आता गरज असेल तर 10 चेंडूंमध्ये 19 धावांची. 19 रनों की जरूरत 10 गेंदों में 19 रन्स नीडेड इन 10 डिलिव्हरीज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना चेंडूला रिलीज करेल. इथून मात्र अप्रतिम चेंडू, अप्रतिम कमबॅक, अप्रतिम प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज देवा. आता समीकरण पुन्हा एकदा बदलला. जर का मी एक चेंडू अवांतर फेकू शकतो तर माझ्यामध्ये ती दुर्लभता देखील आहे की मी एक चेंडू बॅट फेकून कमबॅक देखील करू शकतो. पण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा म्हणजे एखाद मोठा फटका अगदी लायन्स टीमवरचं प्रेशर कमी पडेल. गत वर्षीचा विचार केला तर लायन्स टीम खूप फॉर्म मध्ये होती, परंतु त्यांना या वर्षी देखील चांगली सुरुवात करावी लागेल. यावेळी हेलिकॉप्टर उडवलं आहे परंतु चांगल्या पद्धतीने लँड होईल का. इथून मात्र शुभमचा हेलिकॉप्टर क्रॅश झालाय. फलंदाज बाद, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. लागलेला खूप मोठा झटका लायन्स टीमला. नक्कीच 10 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण पूर्णपणे एका बाजूला येऊन थांबले, कारण की 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. पण 19 धावा बनतात, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी एक चांगले प्लॅनिंग प्लॉटिंग करावे लागेल, त्याच्यानंतर चांगलं एक्झिक्युशन देखील करावं लागेल. कुठे जाऊन असं वाटतं की युनिटी टीम हळूहळू का होईपर्यंत या मॅच मध्ये कमबॅक करत आहे. जरूर सेकंड इनिंगच्या सुरुवातीमध्ये काहीसे झेल देखील त्यांच्याकडून सुटले होते, परंतु त्या गोष्टीला बाजूला ठेवून अगदी चांगलं कमबॅक देखील केलं. परंतु लायन्स टीमला देखील एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बनवावी लागेल. आणि जर कधी पार्टनरशिप सँडी आणि गोविंदमध्ये आली तर नो डाऊट ही मॅच ते देखील जिंकू शकतात. इथून पहा मोठा फटका खेळायचा होता, क्रॉस लाईनचा प्रयत्न देखील होता, रनआउटची संधी. यस, एक रनआउट. गोविंद ज्या पद्धतीने मैदानामध्ये आला होता त्याच पद्धतीने मैदानाच्या बाहेर देखील चालू लागलाय. आणि इथून पुन्हा एकदा समीकरण आपल्या डोळ्यासमोर येत असताना आपण पाहू शकाल 5 चेंडू समाप्त झालेत, म्हणजे एकूण 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असतील ते 19 धावांची. शेखरच्या 10 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना देवाने मात्र 1च धाव खर्च केले. आणि या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर ग्रामीणचा एक काल नक्कीच खेळपडे गावसाठी गाजवला. त्याच्यानंतर सातत्यानं युनिटी टीम मधूनच क्रिकेट आपण या खेळाडूचा पाहत आलो आणि अद्याप देखील आपण पाहतोय. आणि का म्हणून देवावरती संघनायकाने विश्वास दाखवलाय याचं देखील स्पष्टीकरण मैदानामध्ये देत असताना स्वतः गोलंदाज देवा. परंतु लायन्स टीमला देखील तुम्ही कमी समजू नका, कारण की इथून परती बाजू जरूर लायन्स टीमची असेल, परंतु त्यांच्या फलंदाजांकडे देखील दमकम आहे की कोणत्याही क्षणी मॅचला आपल्या आवाक्यामध्ये आणण्याची, परंतु स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. सर सलामत तो पगडी 50 तुमच्यामध्ये तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल. इथून मात्र काय होणार आहे शेवटच्या चेंडूवरती बाकीचा बंद केल्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या चेंडूला थोडंसं स्टिअर केलं आणि इथून मात्र डॉट बॉल. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. अगदी 1च धाव खर्च केले गोलंदाज देवाने. अगदी या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरले ते म्हणजे हे षटक, देवाचं षटक, कारण की 12 चेंडूंमध्ये ज्यावेळी खूप मोठ्या धावसंख्येची गरज असताना काय अप्रतिम शेवटचे 4 चेंडू या गोलंदाजाने फेकलेत, कौतुकास्पद असेल. चला आता मात्र
अगदी डू ऑर डायची सिच्युएशन असेल दोन्ही टीमसाठी, कारण की 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. 19 धावा 6 चेंडूमध्ये. एका साईडला तुम्ही ऑन स्ट्राईक एंड सँडीला पाहू शकता, तर नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही उमेशला पाहू शकता. या दोन्ही खेळाडूंमध्ये दणकण आहे, परंतु तुम्हाला आज ते सिद्ध करावं लागेल. तुमची जी क्वालिटी आहे, तुमची जी क्लास आहे, तुमचा जो टेम्परामेंट आहे, आज मात्र तुम्हाला टेस्ट करेल. मी मागाशीच म्हटलं होतं की दोन्ही टीम समोर कठीण प्रश्नपत्रिका आहे आणि जो खेळाडू घरनं अभ्यास करून आलाय तोच त्या प्रश्नपत्रिकेला चांगल्या पद्धतीने सोडवेल आणि एक्झाम मध्ये पास होईल. आता मात्र अगदी शेवटचे काही प्रश्न राहिलेत, ज्याची उत्तरं मात्र या दोन्ही टीमच्या खेळाडूंना द्यावे लागतील. 6 चेंडू एका टीमच्या खात्यामध्ये आहेत, तर एका टीमला 19 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. पहिला चेंडू इथून मात्र मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बिग माहिती षटकारासाठी. मी मगाशीच म्हटलं चेकर सर की या टीममध्ये दणकण आहे. अगदी पडती बाजू होती, परंतु आम्ही देखील आमची लढायला विसरलो नाहीयेत हे मात्र दाखवून देत असताना फलंदाज सँडी समीकरण बदलतोय. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 13 धावा. सहजरित्या या धावसंख्येला तुम्ही व्यवस्थित घालू शकता, तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावरती उभं राहू शकता, तुमचं परचम देखील तुम्ही लहरावू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला चेंडूच्या मेरिटच्या हिशोबाने फलंदाजी करावं लागेल. इथून जर का मानसिक दडपण जर का कोणावरती असेल तर ते फक्त आणि फक्त गोलंदाजावरती, कारण की ज्यावेळी गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती मोठी धावसंख्या येते तेव्हा त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये बरेचसे प्रश्न येतात की आता मी काय करावं, आता मी कसं वाचावं. परंतु इथून फलंदाजाला फक्त आणि फक्त गोलंदाजावरती आक्रमण करायचं आहे, परंतु गोलंदाज कशा पद्धतीने चोख प्रत्युत्तर देणार. इथून अगदी वाईड लाईनचा मारा देखील केला होता, परंतु खराब गोलंदाजी फलंदाजाकडनं वाचण्याचा प्रयत्न राहिला होता गोलंदाजा, परंतु अवंतर चेंडू आणि अवंतर धावेच्या मताने एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकता ती म्हणजे 29 धावा. म्हणजे एकूण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 12 धावांची, म्हणजे 2 मोठे फटके सँडीच्या बॅटमधनं येतील नो डाऊट. परंतु गोलंदाजावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित असेल या इनिंग्समध्ये, कारण की या सिच्युएशनमध्ये जर का या गोलंदाजाने आपल्या टीमसाठी मॅच जिंकवली तर आजच्या दिवसातल्या युनिटी टीमसाठी हा गोलंदाज हिरो राहील आणि एका कालखंडासाठी या गोलंदाजाच्या गोलंदाजीची नक्कीच उल्लेखनी केली जाईल. परंतु ते करावं लागेल, सिद्ध करावं लागेल स्वतःला. दुसरा चेंडू असेल गोलंदाजाचा, इथून मात्र अगदी चांगला चेंडू होता, लेफ्ट हिट देखील करायचं होतं आणि झेल बाद झाला तो फलंदाज सँडी. पुन्हा एकदा युनिटी टीम कमबॅक होत असताना ज्या पद्धतीने आपण पॉलिटिक्समध्ये अप्स अँड डाऊन्स पाहतो, कधी एका पक्षाची सत्ता तर कधी दुसऱ्या पक्षाची सत्ता येत असते, खुर्चीवरती फेरबदल होत असतात, तसंच काही या मॅच मध्ये होताना देखील तुम्ही पाहू शकता. अद्याप देखील विजेता कोण आहे हे आपल्याला समजलेलं नाहीये, अद्याप देखील हा डिसिजन पेंडिंग आहे. परंतु सँडीची बॅट मैदानामध्ये तळपते असताना मात्र अगदी ऐनवेळी आपल्या टीमला संकटामध्ये टाकून तो निघून गेला मैदानाच्या बाहेर. परंतु इथून संकट मोचक लायन्स टीमसाठी कोण ठरेल हे देखील पाहावं लागेल. असं वाटलं होतं तो षटकार आला, त्या षटकारानंतर लायन्स टीम नक्कीच ही मॅच जिंकेल, परंतु अगदी क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी आणि तेच तुम्ही पाहताय मैदानामध्ये. आपण योग्य तर बाकी क्रिकेटमध्ये कधीच करू शकत नाही. तर डिलिव्हरी असेल, इथून मात्र फुल टॉस बॉल आणि याच्यावरती मात्र गोलंदाजाला केलंय पनिश. येतोय मोठ्यात मोठा लांबच लांब षटकार. 5 चेंडूंमध्ये 12 धावांचं समीकरण असताना मात्र सँडी बाद झाला, म्हणजे 4 चेंडूंचं समीकरण उरलं होतं ज्याच्यामध्ये 12 धावांची गरज होती. इथून मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. म्हणजे काय घडणार, काय बिघडणार, कोणाची मैया अगदी किनाऱ्यापर्यंत पोहोचणार आणि कोणाची मैया पाण्यामध्ये डुबणार, हा एक मोठा प्रश्नचिन्ह शेतकऱ्याचा निर्माण झाला. एक चांगली मॅच तुम्ही नक्कीच एन्जॉय करत आहात. 3 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. नक्कीच आमचे प्रिय मित्र अमित सुरेलकर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर या आपण देखील असं नसतं या तो देखील एक चांगले समालोचक आहे. तिथून मात्र पूर्ण ऑफ द बॅट केलं, फकरू झेल खाली येतोय, झेल देखील पूर्ण करतोय. पुन्हा एकदा युनिटी टीम मॅच मध्ये कमबॅक करत असताना समीकरण बदलतोय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज.
एका बाजूने षटकार येतो अनेकदा, तर एका बाजूने विकेट देखील जाते. या मॅच मध्ये जिंकणार कोण, कोण बनणार मुकद्दर का सिकंदर, कोणाचा झेंडा मैदानामध्ये लहरवणार, हा देखील प्रश्न मैदानामध्ये निर्माण होत असताना मात्र गोलंदाज सरस ठरेल की फलंदाज, हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. एकदा 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असताना मात्र 6 चेंडूंमध्ये आपण जे प्रवास पाहिलं, जे समीकरण पाहिलं आणि जे उरलेलं समीकरण आपल्या डोळ्यासमोर आहे ते मात्र 2 चेंडू आणि 6 धावा, 6 धावा 2 चेंडूंमध्ये कोण जिंकणार, कोणाच्या स्वप्नांना मिळणार भरारी, हा प्रश्न आहे आपल्या समोर. परंतु गोलंदाज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की अगदी 2 षटकार त्याच्यावरती आले तरी देखील चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना गोलंदाज यश करणं आणि त्या नावामध्येच यश आहे, नावामध्ये जीत आहे आणि ती भूमिका हा गोलंदाज मैदानामध्ये पूर्ण करेल का. माझं मत तरी आहे की हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल, परंतु फलंदाज तितकाच घातक आहे. तो ना स्टेप आउट करायचा होता, किती धावा येतील, अगदी डिफेन्सिव्ह विकेट खेळत असताना फक्त 1च धाव, समीकरण पुन्हा एकदा चेंज. अगदी गोलंदाजाची देखील हार्टबीट वाढली असेल म्हणून फलंदाज देखील तितकाच मानसिक दडपणाखाली वावरतोय. परंतु इथून जर का तुम्हाला या अडकलेल्या जाळामधून बाहेर पडायचं असेल तर स्वतःला शांत करा, स्वतःवरती संयम बाळगा आणि मात्र जे डोक्यामध्ये चालते त्याला मनामध्ये उतरवा आणि ते मैदानामध्ये दाखवत असताना मात्र आपल्या टीमला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दाखल करून द्या. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज, 5 धावा 1 चेंडूमध्ये. जर का मॅच तुम्हाला आवडली असेल तर इथं जोरात आल्या अप्रतिम इथून हो 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 काय घडलं तर नक्कीच युनिटी टीम ही मॅच जिंकली मित्रांनो. जिंकल्या टीमचे देखील हार्दिक 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 अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू शेखर सर. थँक्यू सो मच अनिकेतजी मोरे सर. अगदी चांगला आवाज आपण ऐकला. अगदी थोडक्यात मी म्हणेन की एक मॅच आणि त्यामध्ये बरंच काही त्यांनी सांगितलं, चांगलं समालोचन आपण ऐकलं. थँक्यू. चला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी घ्या बघा. दोन्ही टीमला विनंती करूया आपण न पॅकर्स आणि इगल दोन्ही टीम आपला राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. 12th मॅन असणं महत्वाचं आहे. आपण हिरा स्पोर्ट्स आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून स्पर्धा